नमस्कार. भर रस्त्यात पत्नीला बेदम मारहाण. मेडिकल रिपोर्टनुसार सर्वत्र खळबळ. विवेक बिंद्रा यांचं मोठं सत्य समोर आलंय. विवेक बिंद्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवेक बिंद्रा यांनी पत्नीला मारहाण केल्यानंतर यानिका हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच यानिका हिच्या नातेवाईकांनी मेडिकल रिपोर्ट पोलिसांना दिले आणि रिपोर्टमध्ये यानिका हिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचंही समोर आलंय. तसेच या प्रकरणी पोलिसांनी विवेकच्या आईशी संपर्क साधला. विवेकच्या आईची चौकशी केल्यानंतर घटनेच्या दिवशीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पत्नीसोबत झालेल्या वादाच्या वेळी विवेकची आई देखील तिथेच उपस्थित होती. एवढंच नाही तर पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी असलेली सीसीटीव्ही देखील ताब्यात घेतलेली आहे. सोसायटीच्या मध्ये पत्नीला मारहाण करताना विवेक बिंद्रा यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. आता व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या या प्रकरणी सर्वत्र खळबळ आहे. विवेक बिंद्रा यांची पत्नी यानिका गंभीर जखमी आहे. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विवेक बिंद्रा यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत सुद्धा गैरवर्तन केलं होतं, ज्यामुळे विवेक यांच्या कोर्टाची पायरी चढावी लागली होती आणि दुसऱ्या पत्नीला देखील मारहाण केल्यामुळे विवेक बिंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विवेक बिंद्रा यांनी यानिका यांचं लग्न 6 सप्टेंबर नुकतंच म्हणजे 2023 रोजी झालं होतं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक बिंद्रा यांच्या कृत्याचीच चर्चा रंगली आहे.